प्रश्न फक्त एवढाच असतो. माझ्या गांधींचं हॉस्पिटल या काव्यसंग्रहातील या 57व्या कवितेचं शीर्षक आहे प्रश्न फक्त एवढाच असतो. मुक्त छंदातील ही कविता कर्मफलाच्या सिद्धांतावर थोडं भाष्य करणारी आहे. कवी सुनील रामदास कांबळे, अर्थात माझीच कविता आहे. कवितेचं शीर्षक प्रश्न फक्त एवढाच असतो. कोरतच गेलोत, कोरतच गेलोत जर आयुष्याच्या एखाद्या कातर वेळी. कोरतच गेलोत जर, कोरतच गेलोत जर आयुष्याच्या एखाद्या कातर वेळी. मृदावरणाचा उपजाऊ सांभार बाजूस सारून. कोरतच गेलोत जर आयुष्याच्या एखाद्या कातर वेळी मृदावरणाचा उपजाऊ सांभार बाजूस सारून अनाहूतपणे उघड्या पडलेल्या आयुष्याच्या. काय? कोरतच गेलोत जर आयुष्याच्या एखाद्या कातर वेळी मृदावरणाचा उपजाऊ सांभार बाजूस सारून अनाहूतपणे उघड्या पडलेल्या आयुष्याच्या एखाद्या दगडाचा थांग. कोरतच गेलोत जर, कोरतच गेलोत जर आयुष्याच्या एखाद्या कातर वेळी मृदावरणाचा उपजाऊ सांभार बाजूस सारून अनाहूतपणे उघड्या पडलेल्या आयुष्याच्या एखाद्या दगडाचा थांग. केलेच जर उत्खनन. काय? केलेच जर उत्खनन आयुष्याच्या एखाद्या नाजूक वळणावर. केलेच जर उत्खनन आयुष्याच्या एखाद्या नाजूक वळणावर अपारदर्शीचे सावट बाजूस सारून अजाणतेने. केलेच जर उत्खनन, केलेच जर उत्खनन आयुष्याच्या एखाद्या नाजूक वळणावर अपारदर्शीचे सावट बाजूस सारून अजाणतेने बाहेर डोकावणाऱ्या एखाद्या उत्कट रान पाषाणाचे.
केलेच जर उत्खनन आयुष्याच्या एखाद्या नाजूक वळणावर अपारदर्शीचे सावट बाजूस सारून अजाणतेने बाहेर डोकावणाऱ्या एखाद्या उत्कट रान पाषाणाचे तर प्रत्येकच आयुष्याच्या गाभाऱ्यात दडलेले असतात. एका विशाल भव्य आणि अति प्राचीन संस्कृतीचे सुप्त असे भग्नावशेष. केलेच जर उत्खनन आयुष्याच्या एखाद्या नाजूक वळणावर अपारदर्शीचे सावट बाजूस सारून अजाणतेने बाहेर डोकावणाऱ्या एखाद्या उत्कट रान पाषाणाचे तर प्रत्येकच आयुष्याच्या गाभाऱ्यात दडलेले असतात. एका विशाल भव्य आणि अति प्राचीन संस्कृतीचे सुप्त असे भग्नावशेष. तसे तर प्रत्येकच आयुष्य जात असते ठेवून आपापल्या सीमित जगावर. तसे तर प्रत्येकच आयुष्य जात असते ठेवून आपापल्या सीमित जगावर आपापल्या अस्तित्वाची कधीही न मिटणारी अशी एक अमीट छाप. तसे तर प्रत्येकच आयुष्य जात असते ठेवून आपापल्या सीमित जगावर आपापल्या अस्तित्वाची कधीही न मिटणारी एक अमीट छाप. प्रश्न फक्त एवढाच असतो की कोणत्या आयुष्याच्या गाभाऱ्यात सापडलेल्या उत्खननातील कोणत्या शिल्पांना मानवी संस्कृतीच्या इतिहासात आपण कोणत्या पानावर जागा देतो. प्रश्न फक्त एवढाच असतो की कोणत्या आयुष्याच्या गाभाऱ्यात सापडलेल्या उत्खननातील कोणत्या शिल्पांना आपण मानवी संस्कृतीच्या इतिहासात कोणत्या पानावर जागा देतो. प्रश्न फक्त एवढाच असतो. प्रश्न फक्त एवढाच असतो.